हिंदी असा एकमेव विषय आहे की ज्या विषयाचा अभ्यास विद्यार्थी वर्षभर करत नाही. जशी परीक्षा जवळ येत जाते, शेवटच्या काही दिवसांमध्ये विद्यार्थी अभ्यासाला सुरुवात करतात. जर तुम्ही हा व्हिडिओ परीक्षेच्या 4 ते 5 दिवस आधी जरी बघत असाल, तरी हा व्हिडिओ तुम्हाला हिंदी विषयामध्ये चांगले गुण स्कोर करण्यासाठी मदत करू शकतो. ते कसं? तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त पेपर प्रेझेंटेशनबद्दल नाही, तर हिंदी विषयाचा पेपर कसा असतो आणि तो कशा पद्धतीने अटेम्प्ट केला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा हिंदी विषयाचा पेपर हा एकूण 80 गुणांचा असतो आणि 3 तासाची वेळ तुम्हाला बोर्डाकडनं दिली जाते. तुम्हाला 3 तासामध्ये 80 गुणांचा पेपर हा सोडवायचा असतो. आता बघा, तुमचा हिंदी विषयाचा पेपर एकूण 5 विभागामध्ये विभागलेला असतो. ज्यामध्ये तुमचा पहिला विभाग असतो गद्य विभाग. आता बघा, गद्य विभाग कशा पद्धतीने असतो, कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि कशा पद्धतीने अटेम्प्ट केला पाहिजे ते आता आपण बघूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गद्य विभागामध्ये तुम्हाला एकूण 3 प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 1 अ, त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 आ आणि त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 ई असे 3 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. गद्य विभाग एकूण 20 गुणांसाठीचा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो. ज्यामध्ये बघा, तुमचा पहिला प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 1 अ. हा प्रश्न तुम्हाला 8 गुणांसाठी परीक्षेत असतो. आता बघा, हा प्रश्न नेमका कशा पद्धतीने असतो, या प्रश्नामध्ये तुम्हाला कोणते प्रश्न प्रकार विचारले जातात ते आता आपण बघूया. तर बघा, तुमचा पहिला प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 1 अ. तर बघा, ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुमच्या पाठ्यपुस्तकातील कुठल्यातरी एका धड्याचा छोटासा उतारा तुम्हाला परीक्षेत दिला जाईल आणि त्या उतार्यावर आधारित तुम्हाला 8 गुणाचे प्रश्न हे सोडवायचे असणार आहेत. आता बघा, प्रश्न कशा पद्धतीने असणार आहेत. आता बघा, तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 हे 2 प्रश्न तुम्हाला आकलन कृतीवरती विचारले जातात. अगदी सोपे प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्न तुमचा 2-2 गुणांसाठीचा असतो. म्हणजे 4 गुण तुम्हाला आकलन कृतीमध्ये इझिली मिळवता येतात. आता बघा, आकलन कृती म्हणजे काय? तर बघा, आकलन कृतीमध्ये तुम्हाला रिकाम्या जागा भरा, चुकीबरोबर ते लिहा, नावे लिहा, एका वाक्यात उत्तरे लिहा किंवा चौकटी पूर्ण करा. असे सोपे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर बघा, तुमचा तिसरा प्रश्न असतो. ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला शब्दसंपदावरती प्रश्न हे विचारले जातात. ज्यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, प्रतियुक्त शब्द असतील, त्यानंतर वचन, त्यानंतर शब्दयुग्म शब्द असतील, यावरती तुम्हाला प्रश्न हे विचारले जातात. हा देखील प्रश्न खूप सोपा असतो आणि 2 पैकी 2 गुण ह्या प्रश्नाला देखील तुम्हाला मिळवता येतात. त्यानंतर चौथा प्रश्न असतो. हा प्रश्न अभिव्यक्तीसाठी असतो. म्हणजे जसं तुम्ही मराठीमध्ये स्वमत लिहितात, तसंच हा तुमचा प्रश्न असतो. आपण मराठीमध्ये 3 गुणांसाठी स्वमत लिहितो. तुम्हाला हिंदीमध्ये 2 गुणांसाठी स्वमतही लिहायचं असतं. तर बघा, अशा पद्धतीने तुमचा प्रश्न क्रमांक 1 अ हा तुमचा 8 गुणांसाठीचा असतो. त्यानंतर ह्या विभागामध्ये तुमचा दुसरा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 1 आ. तर बघा, हा प्रश्न तुमचा प्रश्न क्रमांक 1 अ सारखाच असतो. फक्त या ठिकाणी तुमचा उतारा हा बदलणार आहे. उर्वरित प्रश्न प्रकार देखील सारखेच असतात. यामध्ये देखील तुम्हाला 2-2 गुणांसाठी 2 आकलनकृती विचारल्या जातात. त्यानंतर तुमचा तिसरा प्रश्न हा शब्दसंपदावरती असतो आणि चौथा प्रश्न तुम्हाला स्वमत कृती म्हणजे अभिव्यक्तीसाठी विचारला जातो. अशा पद्धतीने तुमचा प्रश्न क्रमांक 1 आ देखील तुम्हाला 8 गुणांसाठी असतो. त्यानंतर या विभागातला तुमचा तिसरा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 1 ई. हा प्रश्न तुम्हाला अपठित गद्यावरती असतो. म्हणजे तुम्हाला पुस्तकाच्या बाहेरचा एक छोटासा उतारा परीक्षेत दिला जाईल आणि त्या उतार्यावर आधारित तुम्हाला 4 गुणांचे प्रश्न हे सोडवायचे असतात. आता बघा, यामध्ये तुम्हाला 1-1 गुणासाठी आकलन कृती असते. असे 2 गुणांचे प्रश्न तुम्हाला आकलन कृतीवरती विचारले जातात आणि 2 गुणांचा प्रश्न तुम्हाला स्वमत कृतीवरती असतो. असा एकूण 4 गुणांसाठीचा तुमचा प्रश्न क्रमांक 1 ई असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला 20 गुणाचे प्रश्न हे गद्य विभागामध्ये विचारले जातात. त्यानंतर बघा, तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुमचा दुसरा विभाग असणार आहे तुमचा पद्य विभाग. तर बघा, हा विभाग एकूण 12 गुणांसाठीचा तुमचा असणार आहे. आता बघा, ह्या विभागामध्ये तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 2 अ आणि प्रश्न क्रमांक 2 आ. दोन्ही प्रश्न तुम्हाला 6-6 गुणांसाठीचे असणार आहेत. असा एकूण 12 गुणांसाठीचा तुमचा हा विभाग असतो. आता बघा, पद्य विभाग म्हणजे काय? तर बघा, ह्या विभागामध्ये तुम्हाला कवितेवर आधारित प्रश्न हे विचारले जातात. ज्यामध्ये बघा, तुमचा पहिला प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 2 अ. या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला कविता दिली जाईल आणि त्या कवितेवर आधारित तुम्हाला 6 गुणांचे प्रश्न हे सोडवायचे असतात. ज्यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातात. प्रत्येकी प्रश्न तुमचा 2-2 गुणांसाठीचा असतो. असे एकूण 6 गुणांसाठीचा तुमचा हा प्रश्न असतो. यामध्ये पहिला प्रश्न असतो तुम्हाला आकलन कृतीवरती, त्यानंतर दुसरा प्रश्न असतो तुम्हाला शब्दसंपदावरती आणि तिसरा प्रश्न असतो तुम्हाला सरळ अर्थ लिहिण्यासाठी. यामध्ये बघा, तुमच्या कवितेतील कुठल्याही 2 ओळी तुम्हाला दिल्या जातील आणि त्याचा सरळ अर्थ तुम्हाला 2 गुणांसाठी लिहायचा असणार आहे. अशा पद्धतीने तुमचा प्रश्न क्रमांक 2 अ असणार आहे. त्यानंतर बघा, तुमचा प्रश्न क्रमांक 2 आ देखील प्रश्न क्रमांक 2 अ सारखाच असणार आहे. फक्त या ठिकाणी तुमची कविता ही बदलणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुमचा पद्य विभाग एकूण 12 गुणांसाठीचा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाईल.
त्यानंतर बघा तुमचा तिसरा विभाग असतो पूरक पठण विभाग. तर बघा हा विभाग एकूण 8 गुणांसाठीचा असतो. आता बघा ह्या विभागाचा सेपरेटली अभ्यास करण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी तुम्ही गद्य विभाग आणि पद्य विभाग अभ्यासलेला असतो. तर बघा गद्य विभागामध्ये जसे प्रश्न असतात आणि पद्य विभागामध्ये जसे प्रश्न असतात, तसेच प्रश्न तुम्हाला या विभागामध्ये विचारले जातात. तर बघा 8 गुणांसाठीचा तुमचा हा विभाग असतो. यामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 3 असे 2 प्रश्न प्रत्येकी 4-4 गुणांसाठी तुम्हाला विचारले जातात. आता बघा प्रश्न क्रमांक 3 तुम्हाला गद्यावरती विचारला जातो आणि प्रश्न क्रमांक 3 हा तुम्हाला पद्यावरती विचारला जातो. ज्यामध्ये बघा प्रश्न क्रमांक 3 मध्ये तुमचा पहिला प्रश्न हा आकलन कृतीवरती असतो 2 गुणांसाठी. त्यानंतर दुसरा प्रश्न हा स्वमतावरती असतो. त्यालाच आपण अभिव्यक्ती असं देखील म्हणतो 2 गुणांसाठी. असे एकूण 4 गुणांसाठीचा तुमचा प्रश्न क्रमांक 3 असतो. त्यानंतर दुसरा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 3 यामध्ये देखील पहिला प्रश्न हा तुमचा आकलन कृतीवरती असतो आणि दुसरा प्रश्न हा तुमचा स्वमत कृतीवरती असतो. दोन्ही प्रश्न 2-2 गुणांसाठी असे एकूण 4 गुणांसाठीचा तुमचा प्रश्न क्रमांक 3 असतो. आता बघा प्रश्न क्रमांक 3 मध्ये तुम्हाला गद्य दिला जाईल आणि प्रश्न क्रमांक 3 मध्ये तुम्हाला पद्य दिला जाईल. असे एकूण 8 गुणांसाठीचा तुमचा हा विभाग असतो. त्यानंतर बघा तुमच्या परीक्षेमध्ये तुमचा चौथा विभाग असतो व्याकरण विभाग. यालाच आपण भाषा अध्ययन विभाग असं देखील म्हणतो. एकूण 14 गुणांसाठीचा तुमचा हा विभाग असतो. आता बघा ह्या विभागामध्ये तुम्हाला एकूण 11 प्रश्न विचारले जातात. ज्यामध्ये पहिले 8 प्रश्न तुम्हाला 1-1 गुणासाठी असणार आहे. त्यानंतर 9वा प्रश्न, 10वा प्रश्न आणि 11वा प्रश्न प्रत्येकी 2-2 गुणासाठी असणार आहे. म्हणजे असा एकूण 14 गुणांसाठीचा तुमचा हा विभाग असतो. ज्यामध्ये बघा तुमचा पहिला प्रश्न असतो शब्दभेदावरती, त्यानंतर दुसरा प्रश्न असतो अव्ययावरती, त्यानंतर तिसरा प्रश्न असतो तुम्हाला संधीवरती, त्यानंतर चौथा प्रश्न असतो तुम्हाला सहाय्यक क्रियावरती, त्यानंतर 5वा प्रश्न असतो प्रेरणार्थक क्रियावरती, त्यानंतर तुमचा 6वा प्रश्न असतो तुम्हाला मुहावरे म्हणजेच वाक्प्रचारावरती, त्यानंतर तुमचा 7वा प्रश्न असतो कारकवरती, त्यानंतर 8वा प्रश्न असतो तुम्हाला विरामचिन्हावरती, त्यानंतर 9वा प्रश्न असतो काल परिवर्तनवरती, 10वा प्रश्न असतो वाक्य भेदवरती आणि 11वा प्रश्न असतो शुद्ध अशुद्ध शब्दावरती. असा एकूण 14 गुणांसाठीचा तुमचा हा विभाग असतो. तर बघा ह्या विभागामध्ये देखील तुम्हाला 14 गुण इझिली मिळवता येतात. फक्त तुम्हाला करायचं काय, हा प्रत्येक घटक तुम्हाला नीट अभ्यासायचा आहे, नीट समजून घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव तुम्हाला करायचा असणार आहे. जेणेकरून तुम्ही 14 पैकी 14 गुण ह्या विभागामध्ये मिळवू शकतात. त्यानंतर बघा तुमचा शेवटचा विभाग असतो तो उपयोजित लेखन विभाग. यालाच आपण रचना विभाग असं देखील म्हणतो. एकूण 26 गुणांसाठीचा तुमचा हा विभाग असतो. तर बघा ह्या विभागाला सगळ्यात जास्त वेळ लागतो लिखाणासाठी. यासाठी तुम्ही काय करू शकता, तुम्ही उर्वरित पेपर हा 2 तासामध्ये कव्हर करू शकतात आणि 1 तास फक्त तुम्ही रचना विभागाला देऊ शकतात. जेणेकरून तुम्ही 26 पैकी 26 गुण या विभागामध्ये मिळवू शकतात. आता बघा ह्या विभागामध्ये प्रश्न कशा पद्धतीने असतात ते आता आपण बघूया. तर बघा ह्या विभागामध्ये तुमचा पहिला प्रश्न असेल प्रश्न क्रमांक 5 हा प्रश्न तुम्हाला पत्रलेखनावरती विचारला जातो. एकूण 5 गुणांसाठीचा तुमचा हा प्रश्न असतो. त्यानंतर तुमचा दुसरा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 5 तर बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला गद्य आकलनावरती प्रश्न विचारला जातो. म्हणजे तुम्हाला एक उतारा दिला जाईल आणि त्या उतार्यावरती तुम्हाला प्रश्न तयार करायचे असतात. त्यांचे उत्तर लिहिणं तुम्हाला अपेक्षित नाही किंवा उत्तर लिहायचे नसतात. तुम्हाला 4 गुणांसाठीचा अगदी सोपा प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला जातो. प्रत्येक प्रश्न तयार करायला तुम्हाला 1 गुण दिला जातो. असा एकूण 4 गुणांसाठीचा तुमचा हा प्रश्न असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 5 यामध्ये तुम्हाला बातमी लेखन म्हणजे वृत्तांत लेखनावरती प्रश्न हा विचारला जातो. 5 गुणांसाठीचा तुमचा हा प्रश्न असतो. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 5 मध्ये तुमचा दुसरा प्रश्न असणार आहे तुम्हाला जाहिरात लेखनावरती. ओके, यालाच आपण विज्ञापन लेखन असं देखील म्हणतो. हा देखील प्रश्न 5 गुणासाठी असतो आणि कमीत कमी वेळेमध्ये हा प्रश्न पूर्ण करून तुम्ही 5 पैकी 5 गुण मिळवू शकता. त्यानंतर तुमच्या प्रश्नपत्रिकेतला शेवटचा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 5 हा प्रश्न तुमचा 7 गुणांसाठीचा असतो. हा प्रश्न तुम्हाला निबंध लेखनासाठी विचारला जातो. आता बघा निबंध किती लिहायचा, जर तुम्ही एवढा जरी निबंध परीक्षेत लिहिला तरी तुम्हाला 7 पैकी 7 गुण इझिली मिळतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुमचा रचना विभाग एकूण 26 गुणांसाठी परीक्षेमध्ये विचारला जातो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपला हिंदी विषयाचा पेपर कशा पद्धतीने असणार आहे ते आता आपण समजून घेतलं. यानंतर आपण हिंदी विषयाचा पेपर लिहित असताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची ते आता आपण बघूया. तर बघा हिंदी विषयाचा पेपर लिहित असताना पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला प्रत्येक विभाग हा सेपरेट पानावरती घ्यायचा असणार आहे. त्यानंतर प्रत्येक मुख्य प्रश्न हा तुम्हाला सेपरेट पानावरती घ्यायचा असणार आहे. तुम्ही उपप्रश्न एका पानावरती घेऊ शकतात किंवा कंटिन्यू करू शकतात. पण मुख्य प्रश्न जो असणार आहे किंवा मुख्य विभाग जो असणार आहे तुम्हाला सेपरेट पानावरतीच घ्यायचा असणार आहे. आता बघा ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये माझा प्रश्न क्रमांक 1 हा एकूण 3 पानांमध्ये मावलेला आहे. त्यानंतर उर्वरित जागा मी सोडून दिली आणि त्यानंतर दुसरा प्रश्न हा दुसऱ्या पानावरती सुरू केला. बरेचसे विद्यार्थी काय करतात या ठिकाणी
ठिकाणी जागा उरली तर ह्याच ठिकाणी प्रश्न क्रमांक 2ला सुरुवात करतात. तर बघा ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. प्रत्येक मुख्य प्रश्न तुम्हाला नवीन पानावरती सुरुवात करायची असणार आहे. त्यानंतर बघा हिंदी विषयाचा पेपर लिहित असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते तुमचं हस्ताक्षर. तुम्हाला हस्ताक्षराकडे जास्त लक्ष द्यायचं जेवढं हस्ताक्षर तुमचं सुंदर असेल, तेवढे जास्त मार्क्स तुम्हाला हिंदी विषयाच्या पेपरमध्ये मिळणार आहे. त्यानंतर बघा हिंदी विषयाचा पेपर लिहित असताना तिसरा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे, तो असणार आहे तुमचं हिंदी विषयाचं लेखन. आपण वर्षभर हिंदी विषयाला खूप कमी लिहित असतो, त्यामुळे अशुद्ध लिहिण्याचे चान्सेस जास्त असतात. तुम्हाला प्रत्येक प्रश्नामध्ये एक जरी शब्द चुकला, तरी तुमचा हाफ मार्क्स कट होत असतो. तुम्हाला हिंदी विषयाच्या लेखनावरती जास्त भर द्यायचा असणार आहे. तर बघा हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये हिंदी विषयाचा पेपर कसा असतो, कसा अटेम्प्ट करायचा आणि पेपर प्रेझेंटेशनबद्दलच्या काही टिप्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितल्या. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.